नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आपल्या दिव्यांग बांधवांचा दोष तरी काय? सरकारी योजना आहेत, पैसे आहेत, पण वेळेत पोहोचतच नाही आणि त्रास मात्र त्यांनाच होतो. कितीतरी जण महिनोन कागदपत्र घेऊन ऑफिसमध्ये धावपळ करतायत. कोणाला अपडेट मिळत नाही, कोणाचा फॉर्म अडकला आहे, तर कोणाच्या खात्यात रक्कम कधी जमा होईल सांगता येत नाही, कोणाला कमी रक्कम मिळत आहे. आता हे सगळं पाहून अत्यंत वाईट वाटतं, कारण हा पैसा त्यांच्या चैनीसाठी नाही, जगण्यासाठी आहे, औषधांसाठी आहे, घरखर्चासाठी आहे. आज आपण नेमकं काय चुकलं, कुठे अडथळा आला आणि पुढे त्यांना योग्य हक्काची रक्कम मिळण्यासाठी काय करावं लागणार, हे सगळं अगदी मनापासून स्पष्ट आणि सविस्तरपणे समजून घेऊ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार बांधवांनो, आज आपल्या सर्वांना विशेषतः संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी माहिती देणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनची प्रक्रिया कालपासूनच सुरू झाली, त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवसात हे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात यावेळेस फक्त 1,000 रुपये जमा झालेले दिसले. आता हे नेमकं कशामुळे झालं आणि अशा लाभार्थ्यांनी पुढे काय करायचं याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न तयार झालेत. यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून संपूर्ण माहिती घेतली सुद्धा. तसेच या विषयातील जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली. तर अशा दिव्यांग बांधवांनी पुढे कोणती पावलं उचलावी आणि यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण थोडक्यात नाही तर अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपण दिव्यांग बांधवाच्या पैशाबद्दलची खरी परिस्थिती समजून घेणार आहोत. त्यामुळे कृपया करून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला नीट समजेल की 2,500 रुपये मिळण्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि कोणत्या ठिकाणी चुका झाल्या आहेत. आता बघा, नोव्हेंबर महिन्यात काही दिव्यांग बांधवांच्या खात्यात फक्त 1,000 रुपये जमा झाले आणि या सर्वांना सरकारकडून आश्वासनसुद्धा देण्यात आलं की नोव्हेंबरमध्ये त्यांना एकूण 3,500 रुपये भेटणार आहेत. पण प्रत्यक्षात झालं असं की नोव्हेंबरचा पगार फक्त 1,000 रुपयांपर्यंतच मर्यादित राहिला. याच्या आधी ऑक्टोबर महिन्यात प्रशासनाने प्रत्येक दिव्यांगांचा फॉर्म पूर्ण स्वरूपात भरून घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, ऑक्टोबर महिन्यातील 1,000 रुपये आणि नोव्हेंबरची पेन्शन मिळून एकूण 3,500 रुपये आम्ही पाठवणार आहोत. पण मित्रांनो, या ठिकाणी गंमत बघा, यावेळेस जवळजवळ सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यात फक्त 1,000 रुपये जमा झाले. प्रशासनाने आधी सांगितलं होतं की प्रत्येकाचं पेमेंट पोर्टलवरून व्यवस्थित पाठवू, पण प्रत्यक्षात मात्र फॉर्म भरून घेणं, कागदपत्र गोळा करणं आणि त्यानंतर पेमेंट करणं याला प्रचंड उशीर झाला. जे पैसे साधारणपणे महिन्याच्या 5 ते 6 तारखेला मिळायला हवे होते, ते यावेळेस 20 ते 21 तारखेपर्यंत लांबले आणि इतक्या उशिरानंतरही रकमेची फक्त 1,000 रुपयांचीच मर्यादा ठेवण्यात आली. आता प्रश्न पडतो की दिव्यांगांचा हा त्रास अजून किती दिवस चालणार. म्हणूनच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून याबद्दल काही स्पष्ट माहिती मिळवली. काही ठिकाणी असंही दिसून आलं की काही दिव्यांगांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले आहेत. तेव्हा प्रश्न पडतो, काहींना एवढी रक्कम मिळाली पण बाकीच्यांना का नाही? यामागे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे का काही प्रशासकीय चुका झालेल्या दिसतात? त्या नक्की कोणत्या आहेत आणि त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. आता विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही तालुक्यात तहसील कार्यालयाकडून दिव्यांग लाभार्थ्यांची UDID कार्ड माहिती DBT सिस्टीमला पाठवलीच नाही आणि ही माहिती न गेल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे पैसे थेट अडकूनच पडले. आता महत्त्वाचा मुद्दा असा की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात ज्या दिव्यांगांना 1,500 रुपये मिळाले होते त्यांनाही नोव्हेंबरमध्ये 2,000 रुपयाची पेन्शन आणि ऑक्टोबरचे 1,000 असे मिळून 3,500 रुपये मिळणं अपेक्षित होतं. हेच आश्वासन स्वतः प्रशासनाने आणि सरकारने दिलं होतं. काही तालुक्यांमध्ये काय झालं तर तहसील कार्यालयाकडून माहिती तर पाठवली गेली, पण ती माहिती अपुरी होती. आता DBTचं सिस्टीम खूप काटेकोर आहे. माहिती अपूर्ण असेल, अधुरी असेल तर सरळ ते सिस्टीम माहिती भरायला नकार देतो. म्हणूनच काही ठिकाणी लाभार्थ्यांना DBTचा पर्याय दिसलाच नाही आणि काही ठिकाणी तर ऑप्शन दिसला तरी माहिती नीट भरल्या गेलीच नाही. याचा परिणाम थेट दिव्यांग बांधवांवर झाला. जिथे माहिती अर्धवट भरली गेली तिथे या महिन्याचं मानधन जुन्या पद्धतीने जमा झालं. पण काळजी करू नका, पुढील हप्त्यात सुधारित रकमेनेच मानधन भेटणार आहे, अशी अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. आता या ठिकाणी तुम्ही गंमत बघा, काही बेनिफिशरीजने स्वतः कार्यालयात फोन करून विचारलं तर सुरुवातीला त्यांना सांगण्यात आलं की दिव्यांग पोर्टलच आलं नाही, पण पैसे खात्यात पडल्यानंतर पुन्हा चौकशी केली असता समजलं की ते पोर्टल सुरू झालं आहे.
म्हणजेच प्रक्रिया थोडी उशिरा सुरू झाली, पण आता काम मार्गी लागलेलं आहे. तर मित्रांनो, आता बघा, दिव्यांग बांधवांनी कागदपत्र जमा करून जवळजवळ महिना उलटला, पण तरीसुद्धा पोर्टलवर अपडेट होतच नाही. 2-2, 3-3 वेळा कार्यालयात जाऊन चौकशी केली तरीसुद्धा एकच उत्तर मिळते, शासनाचं पोर्टल अजून सुरू झालेलं नाही, आलं की लगेच तुमची माहिती भरू. अनेक तालुक्यांमध्ये तर परिस्थिती अशी आहे की तिथे दिव्यांग बांधवांना नेहमी भेटणारी 1,500 रुपयांची रक्कमच जमा झाली. आम्ही स्वतः जाऊन भेटून आलो, त्यामुळे ही वस्तुस्थिती आता स्पष्ट झाली आहे. आता पुढे काय करावं, तर दिव्यांग मंत्रालयातील सचिवांशी संपर्क करून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना 2,500 रुपये मिळावेत अशी ठाम मागणी करण्याचा विचार सुरू आहे. कारण खरी गोष्ट अशी आहे की वाढलेली रक्कम मिळणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. पण मित्रांनो, यामागचं मूळ कारण कुठे आहे माहीत आहे का? अनेक शासकीय कार्यालयांनी आपलं काम वेळेत आणि व्यवस्थित केलेलं नाही. संबंधित लाभार्थ्यांचे तपशील पोर्टलवर पाठवण्याचे आदेश स्पष्ट देण्यात आले होते, पण काही अधिकाऱ्यांनी कसली तरी घाईघाईची अपुरी माहिती अपलोड केली आणि त्याचा त्रास आज थेट दिव्यांग बांधवांना सहन करावा लागत आहे. दिव्यांग बांधवांनी सगळी कागदपत्र वेळेत जमा केली होती, यात कुठलीही तक्रार नव्हती. खरी समस्या झाली ती पुढे कार्यालयात. जे क्लर्क आणि अधिकारी पोर्टलवर माहिती भरतात त्यांनी DBT पोर्टलवर तपशील नीट अपडेट केलाच नाही. काही जणांना तर प्रक्रिया कशी करायची हे समजलं नसावं असं दिसतं आणि याच कारणामुळे अनेकांना या महिन्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले. म्हणून एक महत्त्वाचं सांगतो, ज्यांच्या खात्यात पेन्शन कमी आली आहे त्यांनी आजच आपल्या तालुक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान विभागात जाऊन चौकशी करा. तिथल्या अधिकाऱ्यांना सरळ विचारून घ्या की तुमची माहिती का चुकीची गेली आणि पुढचा हप्ता कधी सुधारेल. कारण हा विषय थेट त्यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांच्याकडूनच योग्य उत्तर मिळेल. आता माझ्या अंदाजानुसार उरलेले 2,000 रुपये काही दिवसातच जमा होतील, पण तुम्ही सुद्धा खात्री करून घ्या, कारण अपडेट पोर्टलवरूनच येणार आहे. तुम्ही चौकशी केली की मी सुद्धा त्याचं स्पष्ट मार्गदर्शन पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर मित्रांनो, आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पेन्शन म्हणून फक्त 1,500 रुपये मिळाले आहेत, त्यांनी आता वेळ न घालवता सरळ आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जावं. महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांसाठी अत्यंत तातडीची आणि महत्त्वाची सूचना, तुमच्यासोबत दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड आणि बँक पासबुक ही सगळी महत्त्वाची कागदपत्र तुम्ही जरूर घेऊन जा, कारण तिथल्या अधिकाऱ्यांना तुमची नोंद दिव्यांग पोर्टलवर लगेच करावी लागणार आहे. अनेकांची माहिती पोर्टलवर अपूर्ण आहे आणि म्हणूनच पेन्शन कमी आली आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगा, आमची कागदपत्र घ्या आणि DBT पोर्टलवर आमची नोंद पूर्ण करा. हे सांगताच तुमचा बहुतेक मोठा प्रश्न तिथे सुटेल, कारण मुख्य अडथळा म्हणजे पोर्टलवरील अपूर्ण नोंदी. तर मित्रांनो, ही होती आजची सगळ्यात महत्त्वाची अपडेट. पुढे अजून काही नवीन माहिती मिळाली आणि निर्णय झाले, पेमेंटमध्ये बदल झाला, तर तेही तुमच्यापर्यंत आम्ही सगळ्यात आधी पोहोचवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या अपडेट तात्काळ मिळत राहतील. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.